प्रेम म्हणजे प्रेमात ओढ असते, काळजी असते आणि कितीही दुखावले तरी नातं जपण्याची इच्छा असते. अश्रू पुसून पुन्हा एकदा विश्वास ठेवण्याचं धैर्य असतं. जो प्रत्येक छोट्या चुकीवर नातं संपवतो तो प्रेमापेक्षा स्वतःच्या अहंकारावर जास्त प्रेम करत असतो. पण जो तुमच्या चुका समजून घेतो, रागापेक्षा माणूस निवडतो आणि प्रत्येक परिस्थितीत तुमची साथ सोडत नाही, त्याचंच प्रेम खरं, निस्वार्थ आणि अथांग असतं. आयुष्यात खूप माणसं भेटतात. काही वेळेसाठी साथ देतात, काही फक्त आठवण बनून राहतात. पण एक व्यक्ती अशी असते, तिला विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मन तिच्याकडेच परत जातं. कारण खरं प्रेम हे वेळेसोबत कमी होत नाही, ते फक्त शांत होतं. आजही समुद्राच्या प्रत्येक लाटेत, संध्याकाळच्या प्रत्येक शांततेत आणि एकटेपणाच्या प्रत्येक क्षणी तुझीच आठवण येते. आयुष्य सगळं विसरता येतं कदाचित, पण जीवापाड प्रेम केलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही. कसं बोलायचो आपण आधी गप्पाच गप्पा. दिवस कसा जायचा कळायचंही नाही, पण बोलणं कधीच संपायचं नाही. आज ते क्षण आठवले की मन अचानक उदास होतं. कोणाची तरी नजर लागली बहुतेक आपल्या प्रेमळ नात्याला. तुझं गुड मॉर्निंग आलं की सकाळ खास व्हायची आणि चहातही गोडवा यायचा तुझ्या गोड बोलण्यामुळं. आपण एकमेकांची किती काळजी घ्यायचो. वेळेवर जेव, वेळेवर झोप, फोन कमी वापर, स्वतःची काळजी घे. किती काही बोलायचो आपण. तुझ्या एका स्माईलसाठी किती बहाणे करायचो मी. रागावलीस तरी परत परत तुला मनवायचो. अशी एक प्रार्थना असती की पुन्हा आपण एकत्र आलो असतो. या डोळ्यातले अश्रू फक्त तुझ्या आठवणींमध्ये हरवले असते.